आज या ठिकाणी तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व आमचे पत्रकार भगिनी आणि बंधू आणि उपस्थित सर्व सन्माननीय कार्यकर्ते बंधू भगिनींनो, तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार सुनील अण्णा शेळके यांनी महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून प्रामुख्याने संतोष दाभाडे पाटील, त्याचबरोबर चर्चेच्या माध्यमातून गणेश शेठ काकडे या दोन नावांच्या संदर्भात त्या ठिकाणी आमची चर्चा झाली। महायुतीच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण युती करून या ठिकाणची निवडणूक एकत्र लढवावी आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सामोरे जात असताना तळेगाव शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निधी प्राप्त करून शहराचा विकास व्हावा, तालुक्याचा विकास व्हावा, या भूमिकेतून त्या ठिकाणी चर्चा झाली। एकंदरीत युतीच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर या संदर्भातली चर्चा करून निर्णय होईल अशा स्वरूपाची आमच्यामध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत युती करण्याच्या संदर्भातला निर्णय आज या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत। आज राज्याचे माजी मंत्री सन्माननीय बाळाभाऊ बेगडे यांनी घोषणा केली आहे आणि याबाबत मागील अनेक दिवसापासून चर्चा देखील आम्ही सर्वजण एकत्रितपणानं करत होतो की आपण या निवडणुकीला सामोरे जात असताना पुढील 5 वर्ष या शहरासाठी आपण काय करणार आहोत, या शहराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प असतील किंवा विकास कामांना अधिकची गती मिळावी याकरता मी स्वतः एक हात पुढे केला होता आणि त्यातून बाळाभाऊ आणि भारतीय जनता पक्षाच्या देखील नेते मंडळींनी त्याला प्रतिसाद दिला। 5 वर्षाचा कार्यकाळ म्हणत असताना काही वर्ष भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे असलेले संतोष हरिभाऊ दाभाडे आणि काही वर्ष हे गणेशराव मोहनराव काकडे ह्या दोघांना समान पद्धतीनं पुढच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे। त्याचबरोबर इतर जागेंच्या बाबत आणि युती म्हणत असताना आपण कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे या सर्व संदर्भामध्ये उद्या मुंबईला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आम्हा दोघांना त्या ठिकाणी बोलवले। त्यामध्ये सकारात्मकपणानं पुढे जाऊन कसं निवडणुकीला सामोरं जायचं, जागा वाटपामध्ये काही अजूनही आमचं तडजोड झालेली नाही आहे किंवा एका ठराविक निर्णयावरती आलो नाही, परंतु पक्षाचे ज्येष्ठ नेते असतील किंवा दोघंही पक्षातले असतील की जो निर्णय उद्या देतील त्या निर्णयाबाबत मी माझ्या नेते आदरणीय अजितदादांशी देखील चर्चा करणार आहे आणि बाळाभाऊ देखील त्यांच्या पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करून समंजसपणानं या निवडणुकीला सामोरं जायचा आम्ही निर्णय केलेला आहे। परंतु महायुती ही तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये झाली अशा पद्धतीनं बाळाभाऊंनी जे जाहीर केलं तेच मी देखील जाहीर करतो। या निवडणुकीला 28च्या 28 जागेवरती महायुतीचेच उमेदवार उभे करून त्यांना देखील आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि नगराध्यक्षपदाला पहिल्या